क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर श्रीराम चौकात अतिक्रमणावर मनपाची कारवाई, मात्र मोठ्या व्यावसायिकांवर कारवाईचा प्रश्न अनुत्तरितच। नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील श्रीराम चौकापासून पपया नर्सरीकडे जाणाऱ्या मार्गावर बुधवारी दुपारी 3 वाजता महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अनधिकृतरित्या भाजी विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली। ही कारवाई समाधानकारक असल्याचे नागरिकांनी सांगितले असले तरी काही निवडक ठिकाणी कारवाई टाळल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। त्र्यंबक रोडवरील एका पवित्र चर्चच्या बाहेरील बाजूस उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेडवर मात्र कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे ही निवडक कारवाई आहे का असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झालाय। तसेच ब्रिक इन्क्लेव्ह इमारतीच्या भिंतीलगत काही रहिवाशांनी परवानगी न घेता बांधकाम केले असल्याचा आरोप संबंधित इमारतीचे मालक पवार यांनी महाराष्ट्र क्रांती न्यूजशी बोलताना केलाय। पवार यांनी अशा प्रकारच्या अतिक्रमणांबाबत महानगरपालिकेकडे अनेक वेळा ऑनलाईन तक्रारी केल्या असूनही अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचे ते म्हणाले। त्यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की वाढीव बांधकामाविरोधात तात्काळ कठोर पावले उचलावीत। दरम्यान सातपूर विभागीय कार्यालय ते अंबिका स्वीटपर्यंत असलेल्या मार्गावर MH15 कार डेकोरसह इतर काही व्यावसायिक दुकाने थाटामाटात सुरू असल्याचे निदर्शनास आले। अशोकनगर परिसरातही अशाच पद्धतीने व्यावसायिक अतिक्रमण सुरू असून त्यावर कारवाई टाळण्यात येत आहे। काल झालेल्या मोहिमेत काही सर्वसामान्य व्यावसायिकांचेच अतिक्रमण हटवले गेले, तर मोठ्या व्यावसायिकांवर कारवाई का केली जात नाही असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। काही व्यावसायिकांनी तर आरोप केलाय की महानगरपालिकेचे अधिकारी आणि मोठे व्यावसायिक यांच्यातील आर्थिक देवाणघेवाणमुळे अशा अतिक्रमणांवर कारवाई होत नाही। श्रीराम चौकातील अतिक्रमणाविरोधातील कारवाईबद्दल सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी नाशिक महानगरपालिका व सातपूर विभागीय कार्यालय मोठ्या व्यावसायिकांवर कधी कारवाई करणार याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक। नमस्कार, मी वीर धवल पवार, ब्रिक एन्क्लेव्ह सोसायटीतला सभासद आणि डायरेक्टर। आमच्या भिंतीलगत हे जे बांधकाम झालेलं आहे हे इल्लीगल असून यांनी हे काढून घ्यावं याच्याकरता मी अतिक्रमण विभागाला तक्रार केलेली आहे। आणि हे भिंतीवर केलेलं बांधकाम आहे, त्यांनी काही जागा पण नाही सोडलेली, काहीच नाही सोडलेली। आमच्या तिथं गाड्या उभ्या असतात, वरतून चपात्या फेक, कुठं काय फेकते, यांचं चालू असतं सगळं। तर हे मी तक्रार केलेली आहे। तर ह्या तक्रारीचा नेमकं वाढीव बांधकाम केले तुमच्या सोसायटीच्या भिंतीवरती, बरोबर? सोसायटीच्या भिंतीवर जे बांधकाम केलेले त्या भिंतीची खरंच कॅपॅसिटी आहे का की हे डबल मजली घर सांभाळू शकत नाही? वॉल कंपाऊंडची कशी काय कॅपॅसिटी असते का बाबा ते घर सांभाळू शकेल? त्याला काही बीम नाही, काही नाही, त्याला कॉलम नाही। यांनी डायरेक्ट भिंती लगतच पूर्ण बांधकाम करून तिथं, आता तुम्ही व्हिडिओ काढलेला आहे, तुम्ही स्वतः येऊन बघा, हे सगळं एकदम स्लॅब बिप टाकून घरं केलेले, बंगले बांधलेले। यांनी जे तुमच्या सोसायटीच्या ज्या कंपाऊंडच्या वॉल कंपाऊंडवरच्या भिंतीवरती जे वाढीव बांधकाम केले याबद्दल तुमच्याकडनं कुठली परमिशन घेतली सोसायटीच्या? काहीच नाही, विचारपूस सुद्धा केलेली नाही। यांनी डायरेक्ट बांधून रिकामे झालेले। किती दिवसांपूर्वी, किती वर्षांपूर्वी बांधकाम केलं? हे आमचं 2012ला काम चालू झालं। यांनी हे बांधकाम सगळं 2012 नंतर 13-14ला आमची कंपाऊंड रेडी झाली। 13 पासून यांनी 14 पासून काम चालू केलेलं आहे। काही विचारपूस नाही, काही नाही, एकदम भिंती लगत पूर्ण काम, भिंतीला लागून स्लॅब, हे सगळं काम केलेलं आहे। आता तुमची मुख्य मागणी काय? का बा एक आमची भिंत मोकळी करून द्यावी। तुम्ही 5 फूट मागं सरकून तुमच्या हिशोबात तुम्ही राहा। असं झालं, मला आत्महत्या नाही करणार का? मला 2 मुलं आहेत, 10वी 11वीला आहे। आता मी कशावर पोट भरायचं? आणि जे पैसे देतात हे पांती लोक आलेले बाहेरून, हे पैसे देऊन इथं लावता। आज मी 30 वर्षापासून माझ्या आई वडिलांच्या जागेवर इथं कोणी कुत्र येत नव्हतं साहेब, घाबरायचे लोक आहेत। तेव्हापासून आमचं दुकान आहे, तेव्हापासून आम्ही इथं लावतोय। मग ठीक आहे ना, तुमच्या अतिक्रमण तुम्ही मला सांगा, कमी पैसे देत नाही म्हणून वारंवार मला म्हणलं जातं की तुम्ही पैसे देती नाही, तुम्ही दुकान काढा, तुम्ही इथं हे करू नका वारंवार। तरी मी ऐकून ना ऐकल्यासारखं त्यांना दादा आपण गाववाले, दादा आपण गाव, असे मी म्हणून त्यांचं टाळत राहते वारंवार। शेवटी त्यांनी त्यांचे दाखवली ना जात, तो निगळ झालं, तो जाधव झाला, नेहमी मला टॉर्चर करत राहायचे की दुकान काढा। आज शेवटी त्यांनी माझं दुकान तोडलं, आज माझी 50,000ची नुकसान झाली। कोण भरून देणार आहे? कोणते साहेब आहे ते जे अतिक्रमणचे साहेब आहे ना, ते सर्व लोक इथं पैसे घेतात, सर्वांचे पैसे देतात, त्यांचे दुकानं राहणार। तुम्ही बघा, इथून
या वाईन्स पासून तर याच्यापर्यंत काय ती चौफुली तिथपर्यंत दुकान आहे. अगदी तेवढे पण तुम्ही कोणी असं नाही की पैसे देणार नाही. प्रत्येक जण पैसे देत. मी बाई माणूस आहे, एकटी बाई कमावणारे, माझ्या मागे पुरुष नाहीये. मी कसे पैसे देणार आणि यांना पैसे देणार तर मी खाणार काय? किती रुपये मागतात तुमच्याकडे? ते मागता म्हणजे असं डायरेक्टली नाही म्हणते, पण त्यांचं हेच आहे. तुम्ही एकदम आम्हाला हे करावं लागतं, ते करावं लागतं. जे पैसे देणार नाही त्याला असं टॉर्चर करता. आणि ते देणार नाही त्याला तुम्ही फोन करून तुम्ही मला सांगा हे दुकानं का तुटले नाहीये, हे बाकीचे दुकानं का थांबले. मी बाई माणूस असून माझं दुकान तोडले ना, मग कसे काय तोडले यांनी माझं दुकान? अक्षरशः मला रडायला येते, तोंड जोडावं असं वाटते. यांच्यासाठी मी आत्महत्या करायची का? 50,000 साठी हे भाड खाऊ माझ्या मुलांना सांभाळणार आहे का? मुलं बारीक बारीक आहे, यांना एवढी पण आली नाही का 2-5 मिनिटं मी येऊच तर बाई येते म्हणून. आणि जे आहे जस्ट बघा तुम्ही माझ्या याची विश्वास ठेवू नका. पुढे लाईनीत बघा, सर्वांचे दुकान आहे, सर्वांनी इथंच लावलेले आहे ना, बाजूला कुठे आहे का? मग माझेच मीच काय केलं फक्त एवढंच ना, मी पैसे नाही दिलेले, यांना पैसे देत नाही म्हणून माझं तोडलंय ना. त्यांनी माझी भरपाई करून द्यावा ना, तर मी याच्यापेक्षा जास्तीच आता हे करणार. जास्तीच त्यांचं जे आहे ना, मी आता ते पण सांगणार. मी आता सांगितलं नाही का यांनी मला किती पैसे सांगितले होते. मी पुढच्या याच्यामध्ये त्यांनी माझी भरपाई जर नाही दिली तर मी ते पण सांगणार यांनी मला किती पैसे सांगितलेले आणि किती पैसे घेता, मी ते पण दाखवून देणार. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि